तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की आजच्या दिवशी जे मार्केटमध्ये आपला पॅनिक सेलिंग गॅप डाऊन मार्केट झालं, त्यानंतर ती जी सेलिंग कंटिन्यू आपल्याला बघायला भेटली, त्यामागचं वन ऑफ द रिझन काय आहे आणि मार्केटमध्ये येणाऱ्या डेजमध्ये काय मार्केटमध्ये परत एक पॅनिक सेलिंग येऊ शकते का, किंवा त्याच्यामागचं रिझन काय आहे, तर सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर व्हिडिओ ओनली फॉर एज्युकेशन पर्पजसाठी आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यामुळं मार्केटमध्ये मोठी गिरावट आपल्याला बघायला भेटली, ऑलमोस्ट अमेरिकन मार्केटमध्ये पण त्याच्यामध्ये पॅनिक सेलिंग बघायला भेटलं होतं. आणि आजच्या दिवशी जर का आपण बघायला गेलो तर ऑलमोस्ट डाऊजोन असो किंवा नॅसडॅक असो, ते पण आत्ता आपल्याला काय बघायला भेटतं आहे, एक स्ट्रॉंग रेडमध्ये बघायला भेटतं आहे. म्हणजे काय की US जे आहे, अमेरिका जे आहे, जी ऑलरेडी डेव्हलप्ड कंट्री आहे आणि डेव्हलप्ड कंट्रीमध्ये मोस्टली IT ला त्याच्यामध्ये जास्त वेटेज आहे. जसं की इंडियामध्ये जर का तुम्ही बघायला गेला तर फायनान्सवरती सगळ्यात जास्त वेटेज राहते, तसं अमेरिकन मार्केटमध्ये, US मार्केटमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे असेल किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असेल, तर हेचं थोडंसं वेटेज जास्त आहे. ओके, तर नॅसडॅक ऑलमोस्ट आपल्याला काल आज मोठ्या प्रमाणात आपल्याला निगेटिव्ह बघायला भेटतो आहे. ह्याचं वन ऑफ द रिझन काय आहे, तर स्टार्ट करू. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की चॅट GPT नावाचा एक IT ओपन AI त्याला बोललं जातं आहे. ओपन AI म्हणजे काय की ह्याच्यामध्ये आपण कोणती पण इन्फॉर्मेशन, काही पण इन्फॉर्मेशन आपल्याला पाहिजे असेल तर आपण ChatGPTवरती जे पण टाईप करणार, त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय भेटते, इन्फॉर्मेशन असेल, बऱ्याच गोष्टी त्यामध्ये आपल्याला भेटत असते. ओके, तर तशा प्रकारचं त्याला कॉम्पिटिशन देणारं आत्तापर्यंत तरी कोणते पण टूल आपल्याला बघायला भेटत नव्हते. पण त्यानंतरनं ह्याच्यापेक्षा जास्त कॉम्पिटिशन किंवा ह्याच्यापेक्षा जास्त ॲडव्हान्स बोला कशाप्रकारे ते पण सांगतो की डीप सीक नावाचा चायनीज एक टूल आहे, ज्यामध्ये सगळ्यात लेटेस्टमध्ये ॲपलवरती, आयफोनवरती सगळ्यात जास्त डाउनलोड झालं आहे डीपसीक. ओके, तर ह्याच्यामध्ये काय फरक आहे ते पण सांगतो की ChatGPT कुठलं पण आपल्याला जर का इन्स्ट्रुमेंट यूज करायचं असेल तर त्याच्यामध्ये काय लागतं, सॉफ्टवेअर लागतात, त्याच्यामध्ये काय लागतं, चिप लागतात. ओके, आणि ते चिप कोण तयार करते, तर NVIDIA सारख्या कंपन्या ते चिप म्हणजे त्या बनवतात. ओके, तर फॉर एक्झाम्पल जर का ही एक चिप आहे, सपोज 10 चिपला मिळून जर काही ChatGPT वर्क करत असेल, तर डीपसीकला जास्त, आणि असं नाही की डीपसीकला फक्त NVIDIAचे चिप पाहिजेत, असं पण त्यामध्ये काय नाही आहे. कुठल्या पण प्रकारचे चिप हे यूज होत आहेत आणि त्याच्यामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये चिप त्याच्यामध्ये वापर होतो आहे. म्हणजे काय की जर का 10 चिप यूज करून ChatGPT रन होत असेल, तर डीपसीकला जर का वर्क करायचं असेल तर त्याला मिनिमम 2 चिप जरी असतील. ओके, आता हे एक्झाम्पल आहे, असं नाही की 2 चिप 10 चिप, असं नाही, एक्झाम्पल सांगतो आहे की कमी प्रमाणामध्ये पण चिप जर का आल्या तरी पण डीपसीक चांगल्या प्रकारात वर्क करतं आहे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट जी कॉमन पब्लिक किंवा बाकीच्या लोकांना पण आवडते, ज्यामध्ये मे बी असं वाटते की त्याचे जे फॉलोअर्स असतील, युजर्स असतील, ते वाढायचं रिझन पण ते असू शकतं की ChatGPT काय आहे, थोडंसं पेड व्हर्जन किंवा ChatGPT म्हणजे फ्री चार्ज जर का सुविधा नसतील, ओके, तर त्याला लोक थोडंसं कमी प्रमाणात वापर करतील. बट डीपसीक जे आहे हे पूर्ण टोटली काय आहे, ते फ्री आहे. मग फ्रीची इन्फॉर्मेशन असेल तर खूप जण त्याच्यामध्ये इन्स्टॉल करतील, वापरतील. तर त्याचा जो परिणाम आहे, त्याचा जो निगेटिव्ह परिणाम आहे, हा आपल्याला US मार्केटमध्ये नॅसडॅकमध्ये आपल्याला बघायला भेटतो आहे. ज्यामुळं ऑलमोस्ट त्याच्यामध्ये जी लिस्टेड कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त वेटेज असतील त्या कंपन्या असतील, किंवा NVIDIA जरी तुम्ही बघायला गेला तर NVIDIAचा पण शेअर आजच्या दिवशी पण जवळपास मोठ्या प्रमाणात आपल्याला निगेटिव्ह बघायला भेटतो आहे, जो की 13% करंटली निगेटिव्ह आहे. ओके, जर का आपण 5 दिवस पाठीमागं बघायला गेलो तर हे जे सडनली फॉल जो आला, हे वन ऑफ द तेच रिझन आहे, त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात पॅनिक आपल्याला बघायला भेटतं आहे. आता NVIDIAचा आणि ChatGPTचा काय संबंध आहे ते तुम्हाला आता सांगितलं की ChatGPT वापरायचा असेल तर सॉफ्टवेअर पाहिजेत, चिप पाहिजेत. ते चिप कोण तयार करते, NVIDIA करते. जर का कमी चिपमध्ये पण जर का आपल्याला ChatGPT सारखं किंवा त्याच्यापेक्षा चांगलं इन्स्ट्रुमेंट आपल्याला भेटलं, तर त्यामुळं काय होईल, NVIDIAचा सेलवरती इम्पॅक्ट होईल आणि त्याच्यामुळे त्याच्या शेअर प्राईजवर इम्पॅक्ट होत आहे. ओके, तर डीपसीक जर का आला, डीपसीक ही चायनीज व्हेरियंट आहे, तर चायनीजमध्ये हे तयार झाले. ओके, जसं ChatGPT USमध्ये तयार झाला, तसं डीपसीक चायनीजमध्ये तयार झाला. तर त्यांनी काय केलं की त्यांनी त्यांचं मार्केटसोबत US मार्केटमध्ये पण त्यांचं थोडेसे
लागलेली आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला NVIDIAचा शेअर एका दिवसामध्ये 12-13% फॉल बघायला भेटला. असं नाही की कंपनी खराब आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत, बट कंपनी स्ट्रॉंग असून त्याचा फॉल आला आणि त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट आपल्याला नॅसडॅकवरती आणि ग्लोबल सेंटिमेंट, ग्लोबल मार्केटवरती पण आपल्याला होताना बघायला भेटतो आहे. ओके, तर बरेच जे पण बाकीचे लोक असेल तर त्यांना पण असं वाटतं आहे की हे एक वन ऑफ द रिझन आहे आणि त्याच्यामुळं येणाऱ्या दिवसामध्ये पण आपल्याला मोठ्या प्रमाणात फॉल बघायला भेटू शकतं का, की बघू काय होतं आहे. बट करंटली जो फॉल आला तो वन ऑफ द रिझन डीपसीक ह्याच्यामुळंच फॉल आला आणि ह्याच्यामुळं टोटली आपलं जे IT सेक्टर आहे, ओके, तुम्ही कुठली पण कंपनी बघा, IT सेक्टर पूर्ण रेडमध्ये आपल्याला बघायला भेटला. ओके, पूर्ण निगेटिव्ह होता IT सेक्टर आणि IT सेक्टर निगेटिव्ह बिकॉज निफ्टीमध्ये टोटल 3 कॉन्ट्रीब्युशन टॉप 3मध्ये जर तुम्ही बघायला गेला तर फर्स्ट नंबर ऑलमोस्ट फायनान्स सेक्टर येते आणि सेकंड किंवा थर्ड आय थिंक IT येते. तर त्याच्यामुळं ITचं वेटेज जास्त होतं, त्याच्यामुळं आपल्याला निफ्टीमध्ये जास्त प्रमाणात निगेटिव्हिटी बघायला भेटली होती. आणि सेकंड जे लार्जेस्ट कंपनी आहे, ओके, ती मुकेश भाईंची कंपनी आहे सगळ्यात लार्जेस्ट. तर ह्याच्यामध्ये पण NVIDIAचे स्टेक ऑलरेडी आहेत, त्याच्यामुळं पण त्या कंपनीला थोड्या प्रमाणात इम्पॅक्ट आपल्याला बघायला भेटला आहे. ओके, तर मेजॉरिटी त्याचं सपोज सगळे एकमेकात लिंक असल्यामुळं त्याच्यामध्ये आपल्याला निगेटिव्हिटी बघायला भेटली होती. बट थोडंसं आपण जर का निफ्टीला ॲनालिसिस करायला गेलो तर याच्यामध्ये जर का आपण बघायला गेलो निफ्टी ऑलमोस्ट फॉल होत आहे आणि इथं जर का आपण बघायला गेलो तर सिम्पल आहे की प्रिव्हियस जे आपले रेजिस्टन्स एरिया होते त्याच्या आसपास मार्केट आपल्याला येताना बघायला भेटतं आहे. ओके, तर थोडंसं तुम्हाला मोठा टाईमफ्रेम जर का आपण बघायला गेलो वीकली टाईमफ्रेम तर सिम्पल आहे. जर का आपण इथून एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली जी की कोविडचा क्रॅश होता, ओके, कोविडच्या क्रॅशपासून जर का आत्तापर्यंत आपण जर का बघायला गेलो याच्यामध्ये ह्या लोपासून जर का आपण बघायला गेलो तर मार्केट ऑलमोस्ट मल्टिपल टाईम इथं काय घेतलं आहे, सपोर्ट घेतलं आहे. जर काय इथं बघायला गेलो तर ऑलमोस्ट इथून मार्केट रिव्हर्स झाला, त्यानंतर ऑलमोस्ट इथून मार्केट रिव्हर्स झाला, परत एकदा इथून मार्केट रिव्हर्स झालं आहे आणि त्यानंतर आता ऑलमोस्ट मार्केट त्याच्या आसपास आपल्याला येताना बघायला मिळते. तर इंटरेस्टिंग राहील कशाप्रकारे आपलं मार्केट त्याला रिॲक्ट करणार. ओके, बट जे पण काय होणार आहे बिकॉज बजेट येतं आहे आणि बजेटमध्ये जर का चांगल्या गोष्टी आल्या, पॉझिटिव्ह गोष्टी त्याच्यामध्ये आल्या तर कदाचित ही जी ट्रेंड लाईन आहे जिथं की मार्केट रिव्हर्स जायला लागलं आहे ते त्याला एक कारण बघायला भेटू शकते. तर खूप प्रमाणात निगेटिव्हिटी मार्केटमध्ये आहे आणि ऑलरेडी आपलं मार्केट जर का आपण बघायला गेलो तर मेजॉरिटी ऑलमोस्ट टॉपपासून आतापर्यंत ऑलमोस्ट 12-13% मार्केट ऑलरेडी फॉल आहे. ओके, तर कदाचित जर का मार्केटला रिव्हर्स यायचं असेल, रिव्हर्स जायचं असेल तर बजेट इज वन ऑफ द की आत्ता सध्या तरी दिसते बिकॉज ग्लोबल सेंटिमेंट थोडेसे खराब आहेत. त्यानंतरनं FIs कंटिन्यू सेलिंग आहे, GDPचा डेटा असेल, त्यानंतरनं डॉलर आणि रुपीज डिप्रिसिएशन असेल, त्यानंतरनं त्याच्यामध्ये बऱ्या प्रकारे आता येणाऱ्या डेजमध्ये फेडची पॉलिसी पण आहे. तर खूप साऱ्या गोष्टी आहेत, अपकमिंग इव्हेंट चांगले आहेत आणि Q3चे थोडेसे चांगले थोडेसे खराब नतीजे ते पण असतील. तर सगळ्याचं कॉम्बिनेशन आपल्याला त्याच्यामध्ये मार्केटवरती आपल्याला ऑलरेडी प्राइस इन होताना बघायला भेटते आणि जर का मार्केटला अजून कंटिन्युअस फॉल यायचा असेल तर ही एकदम वन ऑफ द ट्रेंड लाईन आहे. ह्याला जर का मार्केट ब्रेक केला आणि सस्टेन राहिला देन एक्सपेक्टेशन आहे की मार्केटमध्ये फर्दर मोमेंटम येऊ शकते. ते सगळं आपल्या बजेटवरती डिपेंड आहे. 1 फेब्रुवारी नंतर मे बी 2 किंवा 3 फेब्रुवारी नंतर आपल्याला एक मार्केटचा पुढचा ट्रेंड आपल्याला थोडा टाईम फ्रेममध्ये तरी काय होणार बघायला मिळू शकतो आहे. ओके, जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर डेफिनेटली लाईक करू शकता आणि शेअर करू शकता तुमच्या आपण फ्रेंडला.